कोल्हापूर शहरातील रेस्कोर्स नाका येथील गेल्या 15 वर्षापासून रखडलेल्या शाहूकालीन पाणीपुरवठा पाईपलाईन बदलण्याच्या कामाला अखेर सुरुवात झाली आहे. मात्र काँग्रेसच्या एका माजी नगरसेवकाने परस्पर उद्घाटन कार्यक्रम उरकल्याचा प्रकार घडला. त्यामुळे विद्यमान नगरसेविका माधुरी नकादे आणि प्रभागातील नागरिकांनी उद्घाटनाचा नारळ फोडत त्या माजी नगरसेवकाचा चांगलाच समाचार घेतला. गेली 15 वर्ष आम्ही ह्या पाईपलाईन जी लिकेज आहे त्याचा पाठपुरावा करत होतो. वारंवार आम्ही हर्षजित घाडगेंना परत मस्कर साहेबांना प्रत्येक वेळा प्रत्येक मिटिंगला आम्ही हा प्रश्न उपस्थित करत होतो. कारण त्यातनं इतकं पाणी वाया जात होतं, भयानक पाणी त्यातनं वाया जात होतं. त्यामुळं मागच्या मिटिंगला आयुक्त साहेबांनी सांगितलं की ही लाईन मंजूर करून ह्यांचं काम पूर्ण करून द्या. त्याला अमृतमधनंही पाईप उपलब्ध झालेलं आहे आणि याने कॉन्ट्रॅक्ट दिलेला कुठल्याही प्रकारचं टेंडर निघालेलं नाही. कारण का मागं टेंडर काढायचं होतं त्यावर 35 ते 40 लाख रुपयाला खर्च येणार होता आणि सध्या परिस्थितीत महापालिका एवढं पैसे खर्च करू शकत नाही. त्यामुळं हे अशा पद्धतीनं हे काम ठेकेदाराकडून करून घ्यायचं हे आहे. आणि 4-5 दिवसापूर्वीच पाईप पडलेलं आहे, जी कुणकुण कोणाला तर लागल्यावर सकाळी घरातनं नारळ घेऊन येतात आणि इथं वाढवतात. ही गोष्ट चांगली नाही. आपल्याला पूर्ण माहिती पाहिजे, आपण त्याच्यासाठी कष्ट केलं पाहिजे. तर ते उद्घाटन करण्याचा आपल्याला अधिकार आहे. कुठं तर दिवसून पळून जाण्याचा आणि ते वादग्रस्त काय तर करायचा हा प्रकार आम्ही इथनं पुढं तर खपवून घेणार नाही. असला श्रेयवादाची पहिल्यापासून सवय चव्हाण कुटुंबियांना लागलेली आहे. केलेलं काहीच नाही. खरं टवाळ्या मारायच्या, टिंगल हे करायचं, हे तेवढं स्वतःच्या नावावर स्तुत्या हे करून घ्यायचं, स्तुती तुम्हाला होऊन घ्यायची. ह्याच्याकरता तिने 4 कार्यकर्ते बगल बच्चे ठेवलेलेच असतात. ज्यांचा ह्या प्रभागाशी काही संबंध नाही त्यांना कळल्यानंतर तिथे येऊन नारळ वाढवतात आणि हे काम मी केलं अशा पद्धतीने नागरिकांची सहानुभूती मिळवायचा प्रयत्न करतात. हे खरोखर एखाद्या चांगल्या नगरसेवकाला लाजवणारी गोष्ट आहे. त्यामुळे त्या नगरसेवकांना विनंती आहे की तुमचं काम स्वतःचं असेल तर तुम्ही ते करा, जनतेसाठी काम करा. दुसऱ्याच्या कामावर येऊन इथं रेगोट्या मारून आम्ही काम केलं या जनतेला दाखवायचा प्रयत्न करू नका. बीपीएनसाठी कोल्हापूरहून विजय यशपुत्र.